तुम्हाला तर माहिती आहे आपल्या 30 दिवसाची शर्यत चालू आहे. तर आपल्या शर्यतीचा आज चौथा दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता आज आलेलो आहे आम्ही नांदगावपासून तर 5 किलोमीटर दूर त्रिधरावर. तर तुम्ही बघू शकता इथं भव्य कमान आहे. बघू शकता इथं श्री ओंकारेश्वर देवस्थान श्री क्षेत्रफळ फळ त्रिधरा असोला तालुका जिल्हा परभणी. बघू शकता इथं आलेलो आहे आम्ही. इथं असे म्हणले जातात की 3 नद्याचं पाणी एका जागेवर येते, जसं की चंद्रभागा, गोदावरी, नर्मदा या 3 नद्याचं पाणी इथं येते म्हणतात. तर तुम्ही बघू शकता 3 नद्याचं पाणी एका जागेवर येते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पाणी सध्या कमी आहे कारण की यावर्षी पाणी आपल्या इकडं लेट झालेलं आहे म्हणून पाणी कमी आहे. नाहीतर दरवर्षी आपल्या या पायऱ्याला पाणी असते आणि हे सगळं भरून जात असतं. तर हे फार पवित्र असं पाणी आहे. तर आम्ही याच्यामध्ये आता स्नान करतो. मग स्नान केल्यावर आपण सांगतो तुम्हाला इथूनचा इतिहास. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून पण पाणी येत आहे आणि इथं आम्हाला सापडलेले इथं जामटं. तर आम्ही चाललो आता जामटं खायला. तुम्ही पण या, बघा हे जामटं आहे तर बघा आहेत वरती जामटं आहेत. आता गडी वरी जाते आपला वरी जाते आणि त्याला लोकांना मार खातो. मार नाही खात. तुम्ही जाऊ शकता वरी याला. आणि इथं वानेरा पण आहे. तर मी खातो जामटं. तुम्ही बघू शकता तर जामटं आहे. तर आम्ही आलेलो त्रिधरावर. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करा आपल्या रोहन ब्लॉग्सला असेच नवनवीन ब्लॉग पाहण्याकरता. रामकृष्ण हरी. या जामटं खायला.